नमस्कार. श्री जी के प्रधान लिखित आणि डॉक्टर रामचंद्र जोशी यांनी अनुवादित केलेली साद देती हिमशिखरे ही कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 8व्या भागातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. गुरुदेवांचा खुलासा तितकासा पटण्यासारखा नाही असे माझ्याही मित्राचे मत पडले. मी मात्र त्यावर एवढेच म्हटले की गुरुदेवांचा खुलासा मला तरी पटला. माणसाला प्रेमाचा त्या अतिउच्च सीमेपर्यंत खरोखर आविष्कार करता आला तर जगातील चराचर सृष्टीवर मनुष्याला सहज ताबा मिळवता येईल. प्रेमाच्या त्या कोटीपर्यंत आपण कसे पोचायचे हा प्रश्न अर्थातच आलाहिदा. पण गुरुदेवांसारख्या श्रेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माणसाला प्रेमाच्या त्या उच्च श्रेणीपर्यंत पोचता येईल असे मात्र मला जरूर वाटते. तेवढ्यात नोकराने येऊन वर्दी दिली की दिवाणखान्यात भक्तांचा मेळावा जमला असून गुरुदेव तिथे माझी वाट पाहत आहेत. दिवाणखान्यात पाय ठेवायलाही जागा नव्हती. तरी आम्ही गुरुदेवांसन्मुख जाऊन बसलो. कालचे सद्गृहस्थ पुन्हा उठून म्हणाले, काल सायंकाळप्रमाणे 4 शब्द आजही गुरुदेव सांगतील तर बरे होईल. गुरुदेव म्हणाले, कोणालाही काहीही प्रश्न विचारायला हरकत नाही, पण प्रश्न मात्र वैयक्तिक असण्यापेक्षा सर्वसामान्य श्रोत्यांच्या दृष्टीने विचारलेला असेल तर उत्तम. म्हणजे मी उत्तरादाखल जो खुलासा करीन त्याने इतर श्रोत्यांनाही त्यांच्या प्रश्नाची उकल झाल्याचे समाधान मिळेल. काल आपण म्हणालात की प्रत्येक मनुष्यच आपल्या आयुष्यातील सुखदुःखाला जबाबदार आहे. आपल्या आशा, इच्छा, आकांक्षामुळेच मानवाने आपले जीवन दुःखमय केले आहे. हे जर त्याला नीट कळले तर ज्याकरता त्याची सतत धडपड चालू आहे ते सुख तर त्याला प्राप्त होईलच, पण ओघाने येणारी मनःशांतीही मिळेल. यावर मी बराच विचार केला, पण अजून मनाचे समाधान झाले नाही, होत नाही. भावना, शोक, राग, लोभ नि वासना यांचे खरे स्वरूप ओळखून त्यापासून अलिप्त राहायला शिकल्याशिवाय, मार्ग दाखवल्याशिवाय, काय केले पाहिजे हे सांगितल्याशिवाय यातून सुटका कशी व्हायची? आणि तुम्ही तर म्हणता की मार्गही पळवाट होते, पायवाट होऊ शकत नाही. साधनेला एवढा विरोध करून चालायचे नाही. सुख नि मनःशांती मिळवण्याची वाट दाखवायलाच हवी. नि जो ती वाट दाखवतो त्यालाच गुरु म्हणतात. अर्थात या शब्दाला तुमचा आक्षेप नसेल तरच, एका श्रोत्याने विचारले. गुरुदेव म्हणाले, तुम्ही म्हणता माझ्या बोलण्यावर तुम्ही खूप विचार केलात. असेलही, पण ज्या प्रकारे नि ज्या तऱ्हेचा विचार व्हायला हवा तसा तो केलेला दिसत नाही. अर्थात तो तुमचा दोष नाही. ज्या परंपरेत, वातावरणात नि सामाजिक स्थितीत तुम्ही वाढलात नि आत्तापर्यंत वागत आलात, ज्या प्रकारचे शिक्षण तुम्हाला मिळाले नि सामाजिक परिस्थिती व कौटुंबिक अडचणींना तोंड देत सुखदुःखे भोगावी लागली, या सर्वांचा तो परिपाक आहे. विचार कसा करायचा हेच मूलतः तुम्हाला कळलेलं नाही. मग स्वतःचे प्रश्न हाताळण्याची बाब तर दूरच राहो. जुन्या आठवणीने संस्कार व आगामी आशादायक कल्पना व आशास्पद भवितव्य यांच्या माध्यमातून तुम्ही आपले प्रश्न सोडवू पाहता. जुने अपसमज, चुकीच्या वा बरोबर कल्पना, कल्पविकल्प, जुन्या भल्या बुऱ्या आठवणी यांचे ओझे जोपर्यंत मनावर आहे तोपर्यंत आजच्या प्रश्नाबाबत सुस्पष्ट समज नि त्या प्रश्नाची उकल करणारी गुरुकिल्ली शोधू पाहणे हास्यास्पद तर खरेच, पण निष्फळही असते. प्रश्नाचे खरे स्वरूप तेव्हाच प्रकट होईल की जेव्हा माणूस समोर येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाकडे पूर्वग्रह दूषित दृष्टीने पाहणार नाही. तुम्ही जेव्हा तंत्र किंवा मार्ग म्हणता तेव्हा तुम्हाला अभिप्रेत असतो तो बिन काट्याकुट्यांचा, बिन खाचखळग्यांचा, संतांनी साफसूफ करून ठेवलेला मार्ग. त्याच अनुषंगाने तुम्ही गुरु अपेक्षिता नि गुरुच्या उपदेश ग्रहणाला संतांची वाट पुसत जीवन व्यतीत करणे म्हणत असता. संतांनी वा मोठ्या योगी पुरुषांनी सांगितल्याप्रमाणे वागले की पुढचा ध्येयाप्रत होणारा प्रवास निर्वेदपणे होणार अशी तुमची वेडी समजूत असते आणि त्याला तुम्ही श्रद्धा किंवा भक्ती म्हणता. कारण जन्मभर तुम्हाला एकच शिकवले गेलेले असते की विशिष्ट ध्येय गाठायचे असेल तर कुणा ना कुणाचे अनुयायित्व पत्करणे जरूर आहे. निश्चित ध्येयाबाबतच्या अशा कल्पना आणि त्याप्रत पोचायचा म्हणून दाखवलेला सोपान मार्ग यामुळे होते हेच की पदरात निश्चितपणे फक्त वैफल्य व नैराश्य मात्र येते.
कारण संपत्ती मिळवून श्रीमंत होण्याची इच्छा किंवा तत्सम महत्त्वाकांक्षा बाळगणे इत्यादिकात समाधानाचे शेवटचे चौक अतएव मर्यादा नाही की ज्या बिंदूपर्यंत पोचल्याने ती प्रक्रिया संपेल. मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नाही. शिवाय ध्येय किंवा गाठायची अत्युच्च इप्सिते ही तरी कुठे स्थिर असतात. हाती न लागणाऱ्या क्षितिजाप्रमाणे तुम्ही कितीही पुढे जा, क्षितिज दूर दूरच जात राहते. तसे या ध्येय साधनेच्या मार्गक्रमणाचे आहे. परिस्थिती सारखी बदलत असते, म्हणून आपण आज जे फळ मागतो ते बदललेल्या परिस्थितीत सुखाचे होईलच याची खात्री नाही. जगामध्ये समाधान कुणी देत नाही व आपले समाधान कुणी घेत नाही. असमाधानाचा रोग सर्वांनाच असल्याने रोगांच्या यादीतून त्याचे नाव निघून गेलेले आहे. जगाची रहाटी ही अशी चाललेली आहे आणि म्हणूनच सर्वजण असुख व दुःखाचीच रडकथा सदैव सांगत राहतात. आपण जे करतो आहोत त्याने सुख व समाधानाचा कणसुद्धा हाती लागलेला नाही, लागत नाही याचे ज्ञान पावलोपावली आणि जन्मोजन्मी होत असतानाही मनुष्य अनुभवाने शहाणा होत नाही. हे तर सर्वात मोठे कारुण्य आहे. आश्चर्याची आणखी गोष्ट म्हणजे जीवनात एवढी दुःखे भोगूनही आपला मार्ग चुकीचा आहे याबद्दलची खात्री माणसाला वाटत नाही. खरे म्हणाल तर तुम्ही तुमच्या आयुष्याचे आणि करीत असलेल्या कृतीचे निरीक्षण करा, बस. आणखी कसल्याही साधनेची गरज नाही. मला सांगा, विष घ्याल तर मरून जाल हे तुम्हाला कोणी शिकवले आहे का? त्याचप्रमाणे तुम्ही सांगू शकाल की अमुक अमुक साधन मार्गाने तुम्हाला शिकवले की सर्पाला स्पर्श करू नका, जळत्या चितेत उडी घेऊ नका, स्वतःच्या कापड्यांना काडी लावू नका व महासागरात उडी घेऊ नका. हे शिकवणारा तुमचा गुरु तरी कोण? जीवनात कितीतरी गोष्टी आपण गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय किंवा एखादी साधना केल्याशिवाय शिकत असतो. तुम्ही आज या शहराचे मान्यवर नागरिक आहात, ते कुणा गुरुच्या शिकवणीने किंवा त्याने दाखवून दिलेल्या साधनमार्गाने. समाजात तुमचे जे आजचे स्थान आहे ते माझ्या मते तुम्ही विचारपूर्वक केलेल्या आचरणाचे आणि निरीक्षणाचे फलित आहे. कारण तसे आयुष्य घडवणे हेच महत्त्वाचे आहे अशी तुमची प्रामाणिक समजूत आहे आणि होती. तुम्ही आपल्या आयुष्याचे कित्येक वर्षे पैसा आणि मान मरातब मिळवण्यात घालवले, कारण तुम्हाला वाटत होते की त्यामुळे तुम्ही सुखी व्हाल, मनाला शांती मिळेल. तुमचा हा अहंकार नाहीसा करण्याकरता तुम्ही आजपर्यंत थोडा का वेळ आणि पैसा खर्च केला आहात. आता जरा धुंदी उतरली असल्याने तुमची कुरकुर सुरू झाली आहे की आत्तापर्यंत जे सर्व काही केले त्याने पदरी फक्त केविलवाणे दुःख आणि असुख, म्हणजेच तुमचे सारे प्रयत्न व धडपड चुकीच्या मार्गाने चाललेली होती असेच नाही का यावरून ठरत. यापूर्वीच जर तुम्ही थोडा विचार करता तर आपण जे काही करत आहोत त्याचा शेवट सुखशांतीमध्ये होणे अशक्य आहे हे तुमच्या लक्षात आले असतेही. जिथे जी गोष्ट नाही तिथे ती शोधू पाहता सापडली नाही तर पुढची शोध थांबून मनुष्य गंभीरपणे विचार करून आपली चूक सुधारतो ना. त्याकरता नाही कुठे गुरुची गरज लागत वा त्याने सांगितलेल्या साधन मार्गाची. तर आत्मसंशोधन, सद्विचार आणि अनुभव यांची कास धरूनच ना आपण चुकीचा मार्ग सोडून सन्मार्गावर येतो, ज्यात सुखासमाधानाचा लवलेशही नाही. त्यामध्ये सुख धुंडाळण्याचा तुम्ही आत्तापर्यंत प्रयत्न केलेला आहे, तेव्हा आता अजूनही वेळ टळून गेली नाही. तोच अंतर्मुख होऊन विचार करायला हवा, समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. मनात काय घडामोडी चाललेल्या आहेत ते निरखून पाहायला हवे. तुमच्या सुखशांतीच्या आड इच्छा, आकांक्षा आणि अतृप्ती, हव्यास इत्यादी येत आहेत याची तुम्हाला जाणीव झाली की सहजतेने त्यांच्यापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याबाबत प्रयत्नशील व्हाल. जितक्या सहजतेने तुम्ही सगळे अग्निज्वाला आणि विष यापासून स्वतःला दूर ठेवता तितक्या सहजतेने मनाच्या या साऱ्या विकृती आपोआप गळून तरी जातील किंवा चुकीच्या एकमेव जाणीवेने तुम्ही स्वतःला त्यापासून मुक्त तरी करून घ्याल. आणि माझी खात्री आहे की याकरता कुठल्याही गुरुची वा गुरुपदेशाची गरज नाही. आत्मजागृतीने अनुभव यामध्ये कोणालाही स्थान नसते. ज्या क्षणी तुम्ही आत्मबोधावर याल त्या क्षणी तुम्हाला आत्मसाक्षात्कार घडेल. तुम्ही फक्त मुक्त व्हाल. तेव्हा साधन मार्ग वा गुरुपदेश यामध्ये आणि आत्मबोध आणि अनुभव येणे यामध्ये कालावधी आवश्यक आहे असा जो अर्थ प्रत्येकाच्या मनात अभिप्रेत असतो तो मुळीच बरोबर नाही.
साधन मार्गात अपेक्षा आणि त्यांची पूर्ती हे दोन शब्द अध्यारोत व अपरिहार्य मानले जातात आणि म्हणूनच त्यांचा शेवट दारुण निराशा किंवा विफलित होणे सुसंगत ठरते. त्यावर एकाने मार्मिकपणे विचारले, माफ करा, पण तुम्ही ज्या प्रकारे मानसशास्त्रीय अवलोकन करून विचार करायला सांगत आहात तीही एक प्रक्रिया किंवा साधना मार्गच नव्हे का? आणि तो मार्ग अचूकपणे कसा आक्रमवायचा हे सांगणारे तुम्ही गुरु या संज्ञेला सार्थ ठरत नाही का? असे जर आहे तर तुम्ही प्रक्रियेचा जो इतका निकराने निषेध करत आहात याचा अर्थ तरी आम्ही काय समजायचा? गुरुदेव म्हणाले, तुमचा प्रश्न म्हणजे तुम्ही तुमच्या कल्पनेशी चालवलेला बौद्धिक विलास आहे. आपण ज्या प्रकारे विचार करतो तो बरोबरच आहे अशी तुम्ही स्वतःची फसवणूक करीत आहात. माझ्यापुरते म्हणाल तर मी कोणत्याच साधन मार्गाचा निषेध करत नाही. तुम्हाला एवढेच दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे आणि इच्छा आहे की तुम्हाला वाटते त्याप्रमाणे गुरुपदेशजन्य मार्गदर्शनाने तुम्हाला सत्यदर्शन होणार नाही याची सुस्पष्ट जाणीव तुम्हाला व्हावी. गुरु व गुरुपदेशात्मक साधना मार्ग या शब्दांनी वरवर जो सीधा साधा आणि सोपा मार्ग अशी जी समजत होते ना ती तितकीशी खरी नाही. तुमच्यासारख्या बुद्धिवाद्यांचा अपवाद सोडूया, पण इथे जे मी बोलतो ते सर्वसामान्य लोकांची जी मला ओळख आहे तो जनसमाज, त्यांची समजूत, त्यांची विचार करण्याची पद्धत लक्षात घेऊन मी बोलत आहे. तुम्ही मार्ग व साधनेचा शोधास केव्हा लागता? तर जेव्हा तुमच्यापुढे एखादा अनाकलनीय प्रश्न उभा राहतो, अनुल्लंघनीय अडचण उभी राहते आणि ध्येयाकडे तुमची घोडदौड चाललेली असते तेव्हा. काय साधण्याकरता तुम्ही विशिष्ट मार्ग पत्करला आहे याची तुम्हाला पुरेपूर जाणीव असते. ती अंधारात घेतलेली उडी नसते की नुसतीच भ्रमंती व भटकी वृत्ती नसते. तुम्ही तुमच्या मनाशी प्रश्न कोणता, त्याची उकल कशाने होईल आणि त्यातून निष्पन्न काय होईल याबद्दल एक प्रकारची निश्चित कल्पना करून ठेवलेली असते. त्याचप्रमाणे तुम्हाला असेही वाटते की जवळची वाट दाखवणारा कोणी वाटाडा मिळाला तर आपल्या ध्येयापर्यंत आपण जरा लवकर पोचू आणि अचूकपणे पोचू. मग असा गुरु मिळवण्याकरता तुमचा शोध सुरू होतो. कारण एकतर असे काहीसे होते, असे तुम्ही पोथी पुस्तकात वाचलेले तरी असते किंवा तुमच्याभोवती या अशाच मार्गात असलेले गुरुभक्त तरी आपले अनुभव तुम्हाला सतत सांगत असतात. त्यामुळे तुमच्या मनाची एक प्रकारची खात्री होते की आपले ध्येय वा प्रश्न कसाही का असेना त्याप्रत जाण्याचा जवळचा मार्ग दाखवणारा गुरु मिळाला आणि त्याने दिलेल्या उपदेशाचे वा मंत्राचे पालन केले की झाले. तेव्हा आता कशाची जरूर असेल तर त्याची गाडी पकडायची आणि आपल्या ज्या गावाला जायचे त्या गावी पोचायचे. इतके ते सोपे आहे असे तुम्हाला वाटते. तुम्ही गाडीत बसलात की तुम्ही धरूनच चालता की गावाला पोचण्याकरता जे जास्तीत जास्त करणे इष्ट ते आपण केले आहे. गुरूंनी अनुग्रह देऊन उपदेश केला, मंत्र दिला, मार्गदर्शन केले की त्यांच्या आदेशाप्रमाणे आपण वागायचे एवढेच उरते. पण तसे वागूनही जर इप्सित साध्य होण्यात त्या मंत्रतंत्राची परिणिती झाली नाही तर लागलीच मनाची चलबिचल सुरू होते. मनाचा गोंधळ उडतो आणि कधीकधी आपण फसवले गेलो आणि फसलोही अशी भावना बळावते. मग काय होते? एकतर तो मार्गच तुम्ही अजिबात सोडून देता किंवा अन्य गुरूच्या शोधाला लागता. नवा गुरु, नवा उपदेश, नवी पहिल्यापेक्षा जास्त प्रभावीने चांगली साधना, क्वचित प्रसंगी आपले ध्येयच बदलून तुम्ही परिस्थितीशी मिळते घेता. आपली महत्त्वाकांक्षा साध्याच्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करता. सारांश काय? तुमची ही सारी धडपड जीवनातील सत्यापासून दूर पळण्यासाठी असते. प्रश्न आहे तसा पाहण्याची टाळाटाळ असते. अपयशातून शहाणे होण्याऐवजी गुरुने त्यांची साधना यांच्या आड आपले तोंड परिस्थितीपासून लपवण्याचा तुम्ही प्रयत्न करीत आहात. सत्य, आनंद, साक्षात्कार आणि ईश्वरी प्रसाद ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. त्याचे कधी निश्चितपणे वर्णन करता येणे शक्य नाही. शब्दातील असा तो अवर्णनीय अनुभव असतो. त्याची व्याख्या करता येत नाही. अनुभव हा शिक्षणासारखा किंवा सांस्कृतिक साचेबंद साध्य प्रकार नाही. अनुभवाला भूतकाळ नसतो ना भविष्यकाळ. सर्वच वर्तमानकालीन, आताच्या आता या क्षणाला अनुभवाची ती गोष्ट आहे. साधनेमध्ये पायरी पायरीने शेवटाला जायचे असते. त्यात संथ व शीघ्रगती असते. कालाचे बंधन असते. अनुभव हा देता घेता येत नाही. तो बक्षिसासारखा देता येत नाही. ज्ञानासारखा किंवा माहितीसारखा मिळवता येत नाही
किंवा शब्दांनी त्याचे स्वरूप जसेच्या तसे सार्थपणे स्पष्ट करता येत नाही. तो निव्वळ अभ्यास नाही की परीक्षा देऊन पास होता येईल. समाधानाचे शास्त्र निराळे आहे, तो अनुभव आहे. ईश्वर, सत्य, आनंद, ज्ञान, साक्षात्कार व आत्मदर्शन या गोष्टी अनुभवाशिवाय कळल्या, जाणल्या, समजल्या असे म्हणणे फोल आहे. ती निव्वळ अज्ञानांधकारात केलेली बौद्धिक कसरत होईल. पांडित्याचे, आपण घेतलेल्या शिक्षणाचे, केलेल्या पठंतीचे ते केवळ पोकळ आणि अहंकारी दंभाने भरलेले पुस्तकी ज्ञानाचे प्रदर्शन होईल. पेंडा भरलेला सिंह सिंहासारखा दिसला तरी तो पशूचा राजा राजेंद्र होऊ शकत नाही. ती स्थिती शाळा कॉलेजातून मिळवलेल्या ज्ञानाची, त्यात मिळवलेल्या प्रावीण्याची. त्याने बरोबरचे ज्ञान होईल. उदर भरण्याकरता त्याचा उपयोग होईलही नव्हे, ते आवश्यकही ठरेल, पण त्याने अनुभवाचा ओझरता स्पर्श होणे शक्य नाही. शिकलेला मनुष्य हा जास्त असमाधानी असायचाच. नारळाचे पाणी जितके गोड तितकी खोबऱ्याची चव कमी. जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी. विद्वान लोकांना कल्पना जास्त स्फुरतात. फार चिकित्सा करण्याने नुकसानच होते, म्हणून चिकित्सा मर्यादेतच असावी. कल्पनेचे खरे खोटेपण अनुभवांती कळते, म्हणून अनुभवानंतर कल्पना थांबली पाहिजे. गाण्यात नाव मिळवण्याकरता तयारी करायची तर त्याला गाण्याचा शिक्षक लागतो. ती प्रतिक्रिया आहे. तिथे प्रगती कालानुरोधाने मोजता येते. हाच नियम इतर सर्व शिकण्याला लागू आहे. योग हे सुद्धा एक दृश्यरूप शिक्षण आहे. त्यातला अभिज्ञ योगीराज पाहणाऱ्यांना विस्मयचकित करणारे कित्येक प्रयोग आपल्या योग सामर्थ्याने करू शकेल, पण म्हणून तो आत्मदर्शनाचा अनुभव देऊ शकेल असे मात्र नाही. योगी असूनही आत्मसाक्षात्कार झालेला असेलच असे नाही. तसेच योगविद्येचा गंध नसतानाही एखाद्याला आत्मसाक्षात्कार होईल. यावरून तरी लक्षात येईल की साधनेने साक्षात्कार प्राप्त करून घेता येणार नाही. अंतरंगात डोकावणे, निरीक्षण आणि श्रद्धा यात मानवाचे जीवन संपूर्णतया तत्काल बदलून टाकण्याचे असीम सामर्थ्य आहे. त्या अंतरंगातील हालचाल आणि कोलाहल यात पदार्पण करताच तुम्ही फक्त वर्तमान काळात वावरता. तुम्हाला भूतकाळ आणि भविष्यकाळ उरतच नाही. परंपरेचे लोढणे किंवा संकल्प विकल्पाचे घोरही मनाला उरत नाहीत. म्हणून तुम्ही आपल्या मनाच्या सूक्ष्मात सूक्ष्म हालचालीचे दर्शन करून घेऊन निरीक्षण करायला हवे. सुख व शांती हे ध्येय समोर ठेवून तुम्ही सारा जन्म असीम कष्ट केलेत. आपण कोणीतरी आहोत, काहीतरी आपणाला मिळवायचे आहे या भावनेने धडपडलात. सुख आणि शांती मिळवण्याच्या अपेक्षेत सारे फुकट गेले हे तुम्हाला आता समजायला हवे. तुमच्या पदरी आले काय? फक्त अहंकार, मी. जो जीवनात कमाई अधिक तो अधिकाधिक प्रमाणात मी हे दंभस्वरूपच फक्त फोफावत गेले. त्याने साऱ्या शरीराचाच नव्हे तर सगळ्या भावभावनांचा, मनाचा आणि जाणीवांचा ग्रास घेतला. त्या सर्वांवर आपले अधिराज्य स्थापले. डोळ्यांवर त्यामुळे सूज आणि झापड येऊन कोणतीही गोष्ट यथातथ्य दिसेनाशी झाल्याने प्रामाणिकपणे समजावून घेणे किंवा योग्य पद्धतीने विचार करणे अशक्यच होऊन बसले. या बदलाने तुम्ही तुमचे केवढे नुकसान करून बसला आहात हे जरा पहा. खरे सुख आणि तुम्ही स्वतः यामध्ये या सर्वांमुळे केवढी अनुल्लंघ्य भिंत उभी राहिली आहे याचा जरा विचार करा. तुम्ही प्रामाणिकपणे विचार करायला सुरुवात केलीत, मनाच्या आंतरिक हालचालीचे निरीक्षण आरंभलेत, तर कारणे आणि त्याचे परिणाम याचे सुस्पष्ट दर्शन तुम्हाला आपोआप घडेल. दंभ वितळू लागेल आणि अहंकार जसजसा कमी होईल तसतसे हलके हलके वाटेल. तुमच्या पुढील समस्या चुटकीसरशी सुटतील. इतरांची मदत घ्यावी न लागता अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागेल. दंभस्फोट झाल्याने, अहंकार नाहीसा झाल्याने जीवनात अडचणी आणि प्रश्नच उद्भवणार नाहीत. तुम्हाला जेव्हा शांतता हवी असते तेव्हा तुम्ही आपल्या परिसरातील आवाज करणाऱ्या गोष्टींना फाटा देता किंवा त्यांची तोंडे उघडणार नाहीत अशी काळजी घेता. तीच गोष्ट आंतरिक शांततेची आहे. ती शांतता बिघडवणाऱ्या गोष्टी, घटना, विचारांचा शोध घ्या. त्यांना मनातून हाकलून लावा. सर्व गोष्टी विचारपूर्वक समजून घेण्यानेच हे साधणार आहे. जाणीवपूर्वक, प्रामाणिकपणे आणि खऱ्या तळमळीने विचार केल्याशिवाय या जगात कुणीही काहीही साधलेले नाही. सुखाचा शोध जर तुम्ही प्रामाणिकपणे व मनाच्या खऱ्याखुऱ्या टोचणीने करायला सुरुवात कराल
मनशांतीकरता मनांतर्गत बाबींचा शोध घ्या तर सुखासमाधानाच्या आड येणारी कारणे तुम्हाला सहज दिसतील. कारणे सापडली की इप्सित साधेलच. मग तुम्हाला गुरुची किंवा एखाद्या साधन मार्गाची गरज वाटणार नाही. मला वाटते मी माझ्या कुवतीप्रमाणे तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा व्यवस्थितपणे विशद केला आहे आणि माझे म्हणणे तुम्हाला समजले असेल. गंभीर शांतता सर्व दिवाणखान्यावर पसरली. जो तो मनातल्या मनात गुरुदेवांच्या भाषणाबद्दल गंभीरपणे विचार करत होता. आणखी प्रश्न विचारले गेले नाहीत. किंचित थांबून गुरुदेव उठले. आम्ही त्यांना वाट दिली. थोड्याच वेळात दिवाणखाना मोकळा झाला. बाहेर माझा मित्र आपल्या पत्नीसह माझी वाट पाहत होता. भारल्यासारखी ती दोघे गुरुदेवांबद्दल बोलू लागली. गुरुदेव म्हणजे खरोखरच मोठे महंत असून निस्संशयपणे सद्गुरू आहेत. त्यांची इच्छा होती की गुरुदेवांना आपल्या घरी बोलवावे आणि त्या दृष्टीने मी त्यांना मदत करावी. गुरुदेवांच्या आवडीनिवडीची मला तितकीशी ओळख नसल्याचे कबूल करून मी म्हटले. ते निमंत्रण स्वीकारतील वा नाही हे मला निश्चितपणे काहीच सांगता येत नाही. उद्या मी हा विषय गुरुदेवांशी अवश्य काढीन आणि तुम्हा उभयतांच्या वतीने त्यांना आमंत्रण देईन. त्यांना मी आश्वासन दिले. भाग 9. श्री चेट्टीयार यांचे स्नेही श्री मुदलियार यांच्या घरी गुरुदेवांना त्या रात्री बोलवणे होते. श्री मुदलियारही एक धनिक उद्योगपती होते. आमचे चांगलेच आदरातिथ्य झाले. उपहाराशिवाय गुरुदेवांच्या मनोरंजनाकरता संगीताचाही कार्यक्रम आयोजित केला होता आणि गुरुदेवही त्यात रंगून गेले होते. घरी परतायला बरीच रात्र झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच माझे स्नेही सपत्नीक गुरुदेवांच्या दर्शनाला आले होते. मी उभयतांना गुरुदेवांच्या खोलीत घेऊन गेलो. आम्हाला पाहताच ते म्हणाले, तुम्ही कशाला आला आहात ते मी ओळखले आहे. जडांनाची मला सवय नसल्याने पक्वांनादी खाणेपिणे माझ्या प्रकृतीला मानवत नाही. तरी तुमची निराशा करण्याची मला इच्छा नाही. मी दूध पचवू शकतो आणि तेच कपभर घेण्याकरता एक दिवशी तुमच्याकडे अवश्य येईन. माझ्या मित्राच्या पत्नीचा फारच आग्रह झाला म्हणून त्याच दिवशी संध्याकाळी जाण्याचे गुरुदेवांनी कबूल केले आणि मलाही त्यामुळे जरा हायसे वाटले. मित्रवर्य श्री मुदलियार यांच्यासह श्री चेट्टीयारही खोलीत आले. सर्वांचा चहा फराळ गुरुदेवांच्या खोलीतच झाला. चहा घेत असता श्री मुदलियार म्हणाले, गुरुदेव, तुमची गेल्या काही दिवसांची वक्तव्ये मी मन लावून ऐकत आहे. पण आम्हा सर्वांची जीविते काहीतरी आमिषे आणि इप्सितांनीच चालली आहेत. असा जो तुमच्या बोलण्यात ध्वनी निघतो त्यांच्याशी मी सहमत होऊ शकत नाही. स्पष्टच बोलायचे तर आम्ही संसार करतो, मित्रमंडळींना मदत करतो, दानधर्म करतो, सामाजिक कार्यही करतो. ते काय आम्हाला त्यापासून काहीतरी मिळावे याच केवळ अपेक्षेने करतो. स्वार्थच असतो की काय हे सर्व करण्यात? गुरुदेव म्हणाले, प्रामाणिकपणे विचार कराल तर तुम्हाला आढळून येईल की तुमच्या प्रत्येक प्रयत्नात आणि कष्ट करण्यात काहीतरी अपेक्षा आणि स्वार्थच दडलेला असतो. फार कशाला, तुम्हाला तुमच्या पत्नीकडून काही अपेक्षा असतात, मुलांकडून असतात आणि त्यांनी तुम्हाला अपेक्षित सुख द्यावे अशी तुमची स्वार्थी दृष्टीही त्यात असते. त्यात जरासे न्यून आले तर तुमचे स्वास्थ्य बिघडते. तुम्ही निराश होता, तुम्हाला राग आल्याशिवाय राहत नाही आणि तुमची उपेक्षा होत आहे असेही वाटल्या वाचून राहत नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबाबाबत आणि कौटुंबिक जीवनाबाबत निश्चित असे आराखडे योजलेले असतात. त्यानुसार कुटुंबातील हर एक व्यक्तीने वागायला हवे अशी तुमची अपेक्षा असते. कारण तुमची अशी महत्त्वाकांक्षा असते की कुटुंबात जे कोणाला होता आले नाही तसे कोणीतरी आपण व्हावे, जे कोणाला मिळाले नाही ते आपल्याला मिळावे. तुम्ही आपले कुटुंब चालवता ते निरपेक्षपणेच असे छातीठोकपणे तुम्ही म्हणू शकाल काय? तुमच्या कुटुंबाबाबत तुम्ही काहीतरी अपेक्षा बाळगूनच असतात आणि त्या पुऱ्या व्हाव्यात यात तुमचा आनंद साठवलेला असतो. नेमका या अपेक्षामुळेच प्रीतीतला सगळा आनंद तुम्ही गमावता. प्रेम हे उदात्त, पवित्र आणि साधे असते. त्याचा आधार भोग किंवा अपेक्षा नव्हे. तुम्ही जी प्रेमाची भाषा बोलता ना त्यात फक्त परस्परांच्या सोयीकरता पत्करलेले बंधन असते. एकमेकांच्या महत्त्वाकांक्षा, अपेक्षा आणि स्वार्थ पुरा करण्याकरता तुम्ही मित्रांना मदत करता, दानधर्म करता, सामाजिक कार्यसुद्धा. पण कबूल करा अगर करू नका. ज्यापासून आपल्याला कीर्ती, नाव, सामाजिक प्रतिष्ठा, तुमच्या चांगल्या कार्याबद्दल जनतेकडून वाहवा अगर जाणीव, निदान उपकृत झाल्याची कबुली याची अपेक्षा तुम्हाला असतेच. तुमच्या सत्कार्याची या प्रकारची संभावना झाली नाही तर तुमचा अनादर झाल्यासारखे तुम्हाला वाटते. त्यामुळे
एक प्रकारची निराशाही तुमच्या मनाला ग्रासते. उपकृत झालेला जेव्हा आपल्या कृतीने वा शब्दाने तुमच्या मदतीची पावती देतो तेव्हाच तुम्हाला खराखुरा आनंद वाटतो. तुमच्या देणगीचे जेव्हा जनतेकडून कौतुक होते किंवा तुमच्या दानधर्माचा जेव्हा उदो होतो तेव्हाच तुम्हाला अंगावर मुठभर मांस चढल्यासारखे वाटते. तुमचे देवदर्शन, तुम्ही देवाला अर्पण केलेल्या देणग्या, अगर दागदागिने, वस्त्रप्रावरणे किंवा यज्ञादी पूजा समारंभात केलेले हवन, दानधर्म, अन्नसमर्पण यातही तुमच्या ईश्वर भक्तीचा डांबोरा पेटण्याचा, गाजावाजा करण्याचा हव्यास दडलेला असतोच. तुम्ही तुमच्या कृतीचा, भावभावनांचा, मानसिक प्रवृत्तीचा कानोसा घ्या. मी म्हणतो ते खरे आहे असेच तुम्हाला आढळून येईल. म्हणून माझे आग्रहाचे सांगणे आहे की तुम्ही एकदा प्रामाणिकपणे आत्मसंशोधन करा. म्हणजे माझ्या बोलण्याचा तुम्हाला पडताळा आल्याशिवाय राहणार नाही. वाढते वय, अनुभव, यश, पैसा आणि सामाजिक प्रतिष्ठा इत्यादींनी प्रत्येक मनुष्य मी रूपी अहंकारात जास्तीत जास्त फुलवत जातो आणि तोच प्रत्येक स्त्री पुरुषांच्या जीवनातील प्रामाणिक समजूतदारपणा, आनंद, सुख, शांती, प्रेम, फार काय जीवनात जे जे भव्य आणि उदात्त आहे त्याच्या आड येतो. मृदुला तिच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे गडबड करीत रवींद्रासह खोरीत आली. गुरुदेव बोलण्याचे थांबले. सर्वांचे तिच्याकडे लक्ष गेले. गुरुदेवांसमवेत बसत ती म्हणाली, गुरुदेव, माझी तुमच्याविरुद्ध एक मोठी तक्रार आहे. तुम्ही संत आहात नि सद्गुरूही. तुम्ही नेहमी म्हणता की आमच्यावर तुमचे प्रेम आहे. मीही तुम्हाला माझ्या लहानपणीपासून ओळखते, पण तुम्ही आम्हाला काहीही दिलेलं नाही की शिकवले नाही. आमचे स्नेहीनी परिचित आम्हाला नेहमी विचारतात, गुरुदेवांच्या सान्निध्यात तुम्हाला काय मिळतं, तुम्ही काय शिकलात. मोठ्या शर्मेने आम्हाला खाली मान घालून कबूल करावे लागते की गुरुदेवांपासून आम्हाला काहीही मिळालं नाही. तुमचे प्रेमने आशीर्वाद आम्हाला आहेत याबद्दल आमच्यासारखे आम्हीच भाग्यवान असे आम्ही समजतो. पण त्या पलीकडे भरभक्कम लोकांना सांगण्या दाखवण्यासारखे असे आमच्या वाट्याला काय आले. तुमच्या दृष्टीने तुमच्यापासून काही ग्रहण करण्यास आम्ही योग्य नाही असे का तुमचे आमच्याबाबत मत आहे की तुम्ही आम्हाला काहीच देऊ इच्छित नाही की काही शिकवू इच्छित नाही. गुरुदेव मोठ्या कौतुकाने हसले. तिच्या प्रांजळ व मनमोकळ्या स्वभावाचे आम्हाला कौतुक वाटले खरे, पण त्याहीपेक्षा तिच्या सरळ सरळ रोखठोक प्रश्नाने आम्ही सर्वजण किंचित हादरलोच. गुरुदेव म्हणाले, खरोखरच तू मोठी चिमखडी पोरगी आहेस. फक्त वयाने मोठी झालीस, पण शहाणपणाच्या नावाने पूज्य. तू मागितलेस नि ते मी दिल्या असे काय आहे, नि कधीतरी तसे झाले आहे काय, याचे मला आधी उत्तर दे. तू लहान होतीस तेव्हा माझ्या अंगाखांद्यावर तुला मी खेळवलं आहे. तू नि रवींद्र यांच्याबरोबर मी खेळलो आहे नि जे जे तुम्ही मागितले ते ते मी दिलेही आहे. तुझ्या डोक्यात आज कुणी हे काय वेळ भरवून दिले आहे कोण जाणे. श्री चेट्टियार मध्येच बोलणार तर त्यांना थांबवून गुरुदेव म्हणाले, बोलू दे तिला, मला ते फार आवडते. मृदुला म्हणाली, तुम्ही मला आणि रवीला एक प्रकारे फसवले आहेच ना. ज्याला शाश्वत चिरस्थायी म्हणता येईल असे तुम्ही आम्हाला काहीही दिलेले नाही. तुम्ही आम्हाला अजून एक कुकुली बाळेच समजत आहात आणि आम्ही आता मोठे झाले आहोत असंही तुम्हाला वाटत नाही तर. गुरुदेव म्हणाले, अच्छा तर मग मोठी बाळे समजून तसे तुमच्याशी बोलतो. मग झाले तर तुमच्या या वयात सर्वसाधारण माणसाला आयुष्यात जे जे हवेसे वाटते ते ते सर्व काही तुम्हाला मिळाले आहे. तुमचे जन्मदाते आईबाप चांगले श्रीमंत आहेत. तुझे लग्नही धनाढ्य, सुशिक्षित, तरुण, सुंदर मुलाशी झाले आहे. तो तुझ्यावर अतिप्रेम करतो. तेव्हा वैवाहिक जीवनातही तू सुखी आहेस. तुझी प्रकृती उत्तम आहे आणि मला विचारशील तर थोड्याच दिवसात छानसे बाळ होणार आहे एका माणसाला. आम्ही सर्वजण हसलो. मृदुलाच्या गालावर रक्तिमा पसरला. ती म्हणाली, माझी थट्टा करू नका. मी खरोखरच गंभीरपणे विचारत आहे. माझी तुमच्याविरुद्ध अगदी खरोखरीच सार्थ तक्रार आहे आणि तुम्ही काहीतरी मला दिल्याशिवाय माझे समाधान होणार नाही. गुरुदेव म्हणाले, सांग बरे, तुला काय हवे आहे ते. असे काय घडले की तुला दुःखी आणि असुखी वाटायला लागले आहे. कशाबद्दल तुझ्या मनात असमाधान खटकत आहे. खरे सांगू, मालकीची भावना, जास्त मिळवण्याचा हव्यास, सत्ता, सामाजिक प्रतिष्ठा, मानमरावत व सर्वाधिकार या आणि अशासारख्या गोष्टींना जीवनात शेवट नाही. कारण यांच्या बाबतीत समाधानाचा सर्वोच्च बिंदूच अस्तित्वात नाही की तिथे मनुष्य थांबेल. बोटीतून प्रवास करायचा तर ती डोलणारच, हलणारच.
त्यामुळे मळमळ ओकाऱ्याहून अस्वस्थ वाटणारच, बोट ही लागायचीच. त्याचप्रमाणे ऐहिक जीवनात कटकटी असायच्याच, त्यांना चुकविता येणार नाही. जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत त्याच्या व्याधीही आहेतच. तुम्ही विवाहबद्ध झालात आणि मूल व्हावे असे इच्छिता, मग डोहाळ्याचा त्रास आणि प्रसूती वेदना तुम्हाला कशा टाळता येतील? मृदुला म्हणाली, तुम्हाला काय म्हणायचे ते समजले. मी आणि मला आता खात्री वाटते की पूर्वीप्रमाणे केव्हाही तुम्ही आमच्या अडचणीच्या वेळी संकटसमयी आणि अनिष्टकाळी मदतीला धावून याल. तिच्या चेहऱ्यावरून हे स्पष्ट दिसत होते की ती जे बोलत होती ते मनापासून बोलत होती, खरे तेच बोलत होती. गुरुदेव म्हणाले, एवढी जर तुला माझ्याबद्दल खात्री आहे तर मग तुला तक्रार करावीशी का वाटली ते नाही समजले मला. रवीन म्हणाला, गुरुदेव, मृदुला म्हणाली तेच बरोबर आहे. तुम्ही आम्हाला अजून कुक्कुली वाळे समजता आणि काहीतरी सांगून आमची बोळवण करता झाली. स्पष्टच बोलायचे तर आम्हाला अजूनपर्यंत असे काहीच दिसले नाही की ज्याबद्दल आम्हाला विश्वास वाटावा, ज्याचा उल्लेख करण्यात आम्हाला आनंद व्हावा, आणि म्हणूनच मृदुलेची तक्रार बरोबर आहे. गुरुदेव म्हणाले, तुम्हा दोघांच्याही मनाचा गोंधळ उडालेला दिसतो. तुम्ही दोघेही काहीतरी मला विचारायला आला आहात हे निश्चित, पण तो प्रश्न कसा विचारायचा, शब्दांकित कसा करायचा हे तुम्हाला कळत नाही आहे. तुमचेच असे होते असे नाही तर बऱ्याच जणांची हीच तक्रार आहे. इप्सित स्पष्ट नसले ना की प्रत्येकाचे हे असेच होते. तुझेच पाहा ना, तू काहीतरी विचारायला आलास म्हणजेच तुझ्याजवळ जे नाही ते तुला हवे आणि ते मागायला आला आहेस, किंवा असे म्हणूया पाहिजे तर की तुला काहीतरी व्हावेसे वाटते आहे की जे तू नाही आहेस. यावरून हे स्पष्ट आहे की आज आहे त्या परिस्थितीत तू सुखी नाहीस. तेव्हा मला असे सांग, असे काय आहे की ज्याने तुला असमाधान वाटते, किंवा तुझ्या सध्याच्या जीवनात असे कोणते न्यून आहे की त्यामुळे तुला जीवनात बदल व्हावा असे वाटते. अतिपरिचयात अवज्ञा या न्यायाने कदाचित दीर्घकालीन सान्निध्याने असेल, किंवा तू सतत भोगत असलेल्या आयुष्य आरामातून व समृद्ध जीवनातून तुला जो एक चित्तथरारक अनुभूत अनुभव हवासा वाटतो आहे तो आता कशात जाणवत नाही म्हणून असेल. कोणत्या गोष्टीमुळे वा कारणाने का होईना सद्यस्थितीत तुला असमाधान वाटत आहे, त्यामुळे तू जीवनात बदल करू इच्छितोस. हे कारण तुझे तूच शोधायला हवेस. तुला वाटत असेल की मी तुला आध्यात्मिक गूढवादाचे धडे द्यावेत, तर मी स्पष्टच सांगतो की ते तुझ्या वयाला झेपणारे नाहीत की तुझ्या प्रकृती स्वभावाला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.